हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे वीरचा बर्थडे आणि आज मी सगळ्यांनी लवकर तयारी करणार आहे का वीरला स्कूलमध्ये आवरून पाठवायचं आणि त्याच्यासोबत काहीतरी स्नॅक्स म्हणजे त्याच्या फ्रेंड्सला स्नॅक्स द्यायचे. चला स्टे ट्यून विथ मी. आणि आज मी काय काय करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि वीरचा बर्थडे मी कसं सेलिब्रेट करेल हे तुम्ही बघतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता मी वीरला खीर बनवली म्हणजे ब्रेकफास्ट. तो सकाळी ब्रेकफास्टला खीर खातो रव्याची, त्यांना खूप आवडते. आणि मी माझ्यासाठी बनवली आहे ब्लॅक कॉफी. आणि नावडेज मी ब्लॅक कॉफी घेते कारण का मला शुगर इंटेक कमी करायचं आहे. मला शुगर हळूहळू करून बंद करायची आहे, पण तसं जमेल तसं आता बघू आपण. हॅलो, गुड मॉर्निंग वीर, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. चला आंघोळ करू. जा बड्डेला जा. बड्डेला त्या मुलीला जाय पुरी उठ. चला वीर बघू इथे, बघू तिचा ड्रेस बघू. मी तुला सोबत जाणार आहे. अगं वीरला खाऊ आणायचं आहे मला. आज ना आमची दोघांची शाळा सुटली तर आम्हाला ना वीरच्या बर्थडेला जायचं. हो अम्मा, वीरची मला परत एकदा स्कूल बघायची आहे. बघायची आहे वीर. रोडवरती नको जाऊ. बाय. चला बरं तू आत ठेवून ये जा. गुड मॉर्निंग. सो फायनली मी जिजा आणि वीरला सोडून घरी आले आणि मी आता वीरच्या आवडीचा लंच बनवणार आहे. सो बेसिकली वीरला आवडतं भजी आवडतं, त्यानंतर मी भजी बनवणार आहे आणि बटाट्याची भाजी आणि श्रीखंड. सो स्टे ट्यून. वीर आला आहे स्कूलमधून घरी. वीर स्कूलमध्ये हॅपी बर्थडे केला? स्कूलमध्ये हॅपी बर्थडे केला तुझा? हे नाही खायचं शी.
हॅपी बर्थडे टू यू केलं तुझं? हॅपी बर्थडे केला? हा कसं केलं तू? हॅपी बर्थडे टू यू कसं केलं? तू खाऊ दिला सगळ्यांना? खाऊ दिला? बघा इथे हा पीठ खायला आलाय चोरून. चपाती करताना नेहमी हा पीठ खात असतो, सारखं सारखं त्रास देत असतो स्वयंपाक करताना मला. खाली उतर, खाली उतर, खाली उतर, जा लवकर. जिजा पण आली आहे स्कूलमधनं आता आणि मॅगी बघतीये बघा. मॅगीला पाहिजे खायला चॉकलेट, लॉलीपॉप पाहिजे. मॅगी तुला कशी बघते ती? तिला दिलंय ऑलरेडी. मॅगीला ना आईने लॉलीपॉप आणला होता. हा ना. बिचारी मॅगी. मॅगीला ना तर माझं सगळं ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत आणि वीर पण घरी आले, जिजा पण, दोघी पण. आणि मी वीरच्या मॅडमला सांगितलं होतं की स्कूलमधले सेलिब्रेशनचे फोटो मला पाठवा, व्हिडिओ. तर त्यांनी खूप छान सेलिब्रेशन केलं. आणि मला तुम्ही क्लिप बघितलीच असेल, त्यांनी आता पाठवलेली. तर मी ती क्लिप टाकली आहे, ती खूप छान झाली. त्यांनी छान खूप सेलिब्रेट केला आहे बड्डे. थँक्यू योगिता ताई. जिजा काय करते तू? मेकअप कर बसली. तो बाहेर पाऊस पडतो आणि मी इकडे भजी करतेय. मम्मा मी पण खाई भजी. हो तू पण दे, तुला पण दे. तर असं बऱ्यापैकी मी डेकोरेशन केलंय. तर आता थोड्याच वेळात आम्ही केक कट करणार आहोत आणि जिजाचे पप्पा येतील आणि अंजली पण येईल आणि सगळे मुलं पण येतील, तेव्हा आम्ही केक कट करू. आणि केक कट केल्यावरती आम्ही बाहेर जाणार आहोत. सो स्टे ट्यून. चल, अंजली आली आहे. अंजली मावशी हाय. काय आणलंय अंजली मावशीनी? बस आणली. बस बघू. वाव केवढी मोठी बस आणली वीरला. वीर एकदम खुश झालाय. बसा आता बसमध्ये, बसा सगळ्यांनी. तर वीरच्या बसमधून आपण पिकनिकला जाऊया, है ना? सो आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही केक आदल्या दिवशी कस्टमाइज करायला सांगितला होता, पण त्यांच्याप्रमाणे झाला नाही त्यांच्याकडनं. तर आता पटकन आम्ही केक आणायला चाललोय आणि ते ट्रॅफिक आहे वारजामध्ये खूप, नाही पाऊस पण येतोय. जेवण करायला येतो. सो आता मी आली आहे केक घेण्यासाठी वीरच्या बड्डेचा लाईव्ह फ्रेश केकमध्ये, जे की भारजेमध्ये आहे.
आणि ते ना अर्धा तासामध्ये 1 तासामध्ये ना आपल्याला फ्रेश केक बनवून देतात आणि कस्टमाइजसुद्धा केक करतात. तर मी इथनं बरेच वेळ केक घेते. ह्यांची टेस्ट खूप छान आहे. जर तुम्ही सिंहगड आणि मार्जेच्या साईडला राहत असताल तर तुम्ही इकडे नक्की विजिट करू शकता. खूप छान सर्विस आहे आणि लगेच केक कस्टमाइज करून देतात. आजींचा एक म्हणलं सगळ्यांना बोलून ते एकही नाही आज दिसना मला. 4 वेळा मी बाहेर गेली त्यांच्यासाठी. अगं तू नको, तू नंतर ओवाळ माझ्या बरोबर. अंगठी खायची का आता? देणार आहे आकर. तुझा राहू दे आता. तू आता मोठी झाली. किती वर्षाची होणार तू आता? 10. बापरे. तू 6 इयर्सची होणार. ते तुझं गिफ्ट आहे. तुला देऊ? अगं बाई, इथं पण हे घे. मला काय बर्थडे गिफ्ट मला काय ऐका नाही. माझं बोट पकड. तुला काय बर्थडे गिफ्ट? बोट पकड ना. नाही शिशा असं बोलवस मावळे मावळे काय गळ्यात घातले ती घालती ती. जास्त लवकर आहे म्हणून तो शांत बसलाय. नाही तो बसतच नाही. मागच्या वेळेस रडत होता ना तो. हा मागच्या वेळेस रडत होता म्हणून मी हिला म्हटलं की नको करू काही. आम्ही पण येत नाही, तू रडतो म्हटलं जाऊ दे. तो खूप रडत होता गेल्या वर्षी. मग काय आता त्याला कळतं. चॉकलेट दिलं काय झालं तुझं चालू आहे. तिला शांत बसवलं त्यावेळी केक काय देत राहिलं. आता संपलं. सगळ्या पोरीच पोरी आहेत. लवकर बस लवकर. चांगलं गाड्यांचा केक जा तू पण बस. चालेल बरोबर. तिला पण बसवलं शिकायला. नाही तुझं काय रे आणलं असलं ते वाट बघा. असं काय वाजवायचं? लावती गाणं याच्यावरती. बरे तर गाणं लाव. तेव्हा गाणं लागणार. हा, ते दाब. आता इकडचं दाब. थांब थांब. अरे थांब. आधीच केक कापला. त्याला खूप घाई झाली आता. ए तू मागे सर. मला झाली केक खायची. काय झालं? जाऊ बोलते नको रे. अरे बा घाबरली बाळा तू. हा मग. तेव्हा ती श्रेय आहे ना. लवकर बरोबर जा. तिच्या बरोबर जा. नुसतं तिच्या बरोबर. ये लवकर आपण फू करायचं. फू करायचं. ये लवकर. अगं तोच गेला निघून. नाचत होता ना तो स्कूलमध्ये. स्कूलमध्ये नाचलं ना तो. हे स्कूलमध्ये नाचलं कसं नाचा इथे. चल नाचा. मी नाच ना. मी नाचा.
सो असा होता आजचा दिवस आणि आम्ही फायनली घरी पोहोचलो आहे. आणि आम्हाला पोचायला खूप उशीर झाला, 11 वाजले, 11:30. आणि खूप पाऊस होता आणि सगळं लेट झालं, पण छान झालं. आम्ही खूप सेलिब्रेशन छान केलं. आणि आता वीर 3 वर्षाचा झाला आहे आणि त्याला 4 रनिंग चालू आहे, म्हणजे तो 4 वर्षाचा रनिंग आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.